महाराष्ट्र असा सुखाने नांदत असताना एक दुष्ट कालयवनाची वक्रदृष्टी महाराष्ट्रावर पडली. महाराष्ट्र परकीय स्वारांच्या टाचेखाली भरडला जातो. अपहरण, अपमान, जुलूम, जबरदस्ती, अन्याय, अत्याचार, मंदिरांची तोडफोड, स्त्रियांची, धनधान्यांची लुटालूट थांबता थांबत नव्हती. जेव्हा आपल्याच घरात गोठ्यातली गाय आणि घरातील माय असुरक्षित होते, तेव्हा घरातलाच अंधकार मनात घर करून बसतो. अशा वेळी साधू, संत, लहान थोर, लेकी, बाळी अवघा महाराष्ट्र देवाला गाराणं घालतोय. अरे जेजुरीच्या खंडोबा, पंढरपूरच्या विठोबा, तुळजापूरच्या भवानी आई, दार उघड, दार उघड आई, दार उघड. सरते शेवटी देवानं गाराणं ऐकलंच. शालिवन शके 1551 शुक्ल नाम संवत्सर, उत्तरायण शिशिर ऋतू, फाल्गुन वद्य तृतीयेला सायंकाळी शुभ लग्न उदित असता कलियुगातील नरसिंहाचा, ग्रहमंडलातील सूर्याचा, नक्षत्रातील ध्रुवाचा, या समछत्रपती शिवरायांचा शिवनेरीवर जन्म झाला. शिवाजीचा झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा. चंद्र जसा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा, चंद्र जसा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा. झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा, झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा. जो जो रे बाळा जो जो रे, जो जो रे बाळा जो जो रे. जाग रे बाळा जाग रे. बोलन तारे घुमू द्यात रे झडू द्यात चौघडे. शिवनेरीच्या सदरेवर भगवा झेंडा फडफडे. धडाधडाचे चिरे हलखले सह्याद्रीचे कडे. तुझी आसाठी मावळे मर्द मराठे खडे. आज उगवला सूर्य नभी नव्या नवलाईचा. झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा, झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा. बालवयापासूनच शिवबांना माँसाहेब जिजाऊंनी रामायण महाभारतासारख्या गोष्टी सांगायला सुरुवात, ज्यामधून धर्म अधर्म, सत्य असत्य, न्याय अन्याय यातील फरक शिवबांना समजू लागला. तसेच शस्त्रास्त्र व शास्त्र या शिक्षणासाठी शहाजी राजांनी अनेक कर्तबगार माणसे नेमली, जसे की दादोजी कोंडदेव, बाळकृष्ण पंत, रघुनाथ पंत, शामराज पंत अशा अनेक कर्तबगार माणसांच्या नेतृत्वाखाली महाराज बालवयापासूनच घडू लागले.
तूच अर्जुन तूच केशव तू तुझा हो सारथी, तूच अर्जुन तूच केशव तू तुझा हो सारथी, करुणी वार गनिमावर दे भूमीस आहुती, करुणी वार गनिमावर दे भूमीस आहुती, तूच अर्जुन तूच केशव तू तुझा हो सारथी, करुणी वार गनिमावर दे भूमीस आहुती. एकटे नेतृत्व कधीच साम्राज्य उभे करू शकत नाही. त्यासाठी तशी कर्तबगार माणसे, निष्ठावन मावळे घडवावे लागतात. शिवरायांनी असे सवंगडी त्या वयापासूनच पारखायला सुरुवात केली. तानाजी मालुसुरे, सूर्याजी मालुसुरे, यसाजी कंक, सूर्याजी काकडे, बाजी जेदे आणि अशा अनेक सवंगड्यासमोर शिवबांनी शपथ घेतली स्वराज्याची, शपथ घेतली स्वराज्याच्या बांधणीची. आम्ही मराठे यवनांची पीडा नष्ट करण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करीत आहोत. यवनांची पीडा नष्ट करण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करीत आहोत. राष्ट्रभावनेने संघटन करून देशावरील परकीयांचे आक्रमण नष्ट करीत आहोत. देशावरील परकीयांचे आक्रमण नष्ट करीत आहोत. स्वकीय व परकीय शत्रूंचे उच्चाटन करण्यासाठी उच्चाटन करण्यासाठी स्वराज्य स्थापन करीत आहोत. यात तू आम्हास यश द्यावे. हे राज्य व्हावे ही तर श्रींची इच्छा. रायरेश्वरासमोर शपथ घेतली आणि स्वराज्याची गोडदोड सुरू झाली. तोरणा किल्ला घेऊन स्वराज्याचे तोरण बांधले. पुढे मुरुंब देवाचा डोंगर, कुवारी गड, सुभान मंगल, कोंढाणा, शिरवळचा किल्ला, पुरंदर आणि 12 मावळ स्वतंत्र झाला. पुढे राजांनी पराक्रमाने जावळी देखील घेतली. परंतु त्यानंतर स्वराज्यावर ओढवले भले मोठे संकट. ते संकट म्हणजे अफजल खान. शंकरा रे शंकरा शंकरा रे शंकरा रे शंकरा रे शंकरा शंकरा रे शंकरा गूज 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 घर पकड़ गूज गूज पकड़ 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 शंकरा रे शंकरा शंकरा शंकरा. औरंगजेब के पास एक खूंखार निर्दयी बेसालार था जिसका नाम था उदय भान. मैंने ये इश्क सहरा खली बली हो गया है दिल, दुनिया से मेरा खली बली हो गया है दिल. हम पूरे हिंदुस्तान को फतेह करने का इरादा रखते हैं. हम आपको हमारा किलेदार चुनते हैं और इसीलिए हम आपके लिए एक नायाब तोहफा लाए हैं. कोंढाना खतरे में है और उसे बचाने हम खुद जाएंगे. महाराज, आपके लिए कोंढाना ये तानिया जीत के आएगा. तानाजी,
तुम इस मुहिम पर नहीं जा सकते। तुम्हारे घर पे शादी है। महाराज, स्वराज्य की शपथ इस शादी से कहीं बढ़कर है। लहरा दो ये भगवा झंडा और कर दो ऐलान, पहले शादी कोंडाना की, फिर मेरे रायबा की। निकल गए मुहिम पर और फिर हुआ सामना उदय भान और तानाजी का। तानिया, मैं तेरे लिए कर्ज छोड़ के जा रहा हूं, इस बेटी की आजादी। हर हर महादेव। शेवटचा मुजरा स्वीकार करावा। भवानी के वीरो गड आला पर सिंह हो गेला। लाखों का पालनहार उस दिन फूट फूट कर रोया था। कोंडाना को जीत कर तानाजी भगवे में समाया था। पृथ्वीवरती असा झाला एक अजिंक्य छावा, मर्द मावळा स्वराज्याचा हा पुन्हा जन्मास यावा। पितृदेशासाठी याने सोसले अनेक वनवास, उत्तर दक्षिण दिग्विजयाचा मनी ठेवून ध्यास। स्वराज्य रक्षणासाठी याने आश्वास मानले सिंहासन, दुसऱ्यासाठी झटला जन्मभर आमुचा धाकला राजन। धर्मराज हा चतुरस्त्र हा कवी मनाचा राजा, वंदन आमचे स्वीकारावे हे संभाजी राजा, हे संभाजी राजा, हे संभाजी राजा। हर 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 हर। अरे चल बाबा लवकर, अरे किती वेळ लावतोय? अरे बाबा सुमरण मांडले। हाती तलवारीची घेऊन या धावतो, हे वाघराचा छावा माझा शंभूराजा सोबतो। हे शंभूराजा सोबतो ग, शंभूराजा सोबतो। शंभूराजा सोबतो, शंभूराजा सोबतो। वाघराचा छावा माझा शंभूराजा शोभतो। कुलवंत शुराचा शूरवीराचा वीर धीर गंभीर ज्ञानी कविराजे, चहुमुलकी डंका वाजे। शिवपुत्र शंभूराजे, शिवपुत्र शंभूराजे, शिवपुत्र शंभूराजे। शिवपुत्र शंभूराजे, शिवपुत्र शंभूराजे। शंभूराजे, आपणास काय व्हायला आवडेल?
दगड झालो तर सह्याद्रीचा होईल, माती झालो तर स्वराज्यातले होईल आणि तलवार झालो तर आई भवानीची होईल. राजे, काय करायला आवडेल? भगवा रक्तात भिजवायला आवडेल. श्री शंभो शिवजातस्य रुद्रा गौरीव राजते यदंकस्य विनोलेखा वर्तते कस्य नोपरि. सात होऊनी भवानी आईचा पुरंदरी जणू प्रचंड दुर्ग जन्मला. तऱ्यानभामधून सप्त सागरामधून घोष शंभू शंभू येऊ लागला. तरी हळवा शिवा समान वासतो मायभूमी ध्यास श्वास भगव्याची मानतो. धर्मशील शौर्यपती आसनास छत्रपती केसरी अतुल्य शोभना. शास्त्रनीती कीर्तिमंत शौर्यवंत राजसी कुशाग्र बुद्धिवंत शोभला. प्रजाजनास रक्षण्या स्वराज्य सिंधू राखण्या पुनश्च तेज सूर्य लाभला. मेरे बेटे इखलाक से को कस्बा को चारों तरफ से घेर रखे. जी हुजूर. होशियार रहो, शिकार बेखबर है, अल्लाह की मेहर नजर है. औरंगजेबावर आक्रमण करायचं तर तयारीसाठी आता उसंत नाही, म्हणून निघतो आहोत. राणी साहेबांना बरोबर घेऊन रायगड गाठू. तुम्ही सोबत चला. होय, ते बरं होईल. महाराज महाराज, घात झालाय, गनिमी येतोय. महाराज, घात झाला, गनिमी येतोय. महारोजी बाबा, एक हंबीरराव गमावलाय आम्ही, दुसरा हंबीरराव गमवायचा नाही आम्हाला. हो महाराज. त्यापेक्षा निकरानं लढू. जर आम्ही निघून गेलो तर आमच्या मावळ्यांचा, आमच्या माणसांचा धीर खचेल. ते होणे नाही, होणार नाही. हर हर सुभान अल्लाह. वाह, वही अकड़, वही गुस्ताखी, वही तेज तर्रार, वही तीखी नजरें. आलमगीर के सामने उन्हीं नजरों से देखता है तू. वाह या खुदा, तेरा रहम. ऐसी तेज नजर तूने दी भी तो हमारे दुश्मन को क्यों? तो झुको हमारे सामने, कुर्निश करो. अरे हट, कसला कुर्निश हात? स्वराज्याचे छत्रपती तुझ्या दरबारात उभे आहेत, तूच आम्हाला मुजरा कर. घराच्या आड्याखाली एक नवा संभाजी जन्म घेईल. बस कर काफिर, बस कर, बस कर. रे आका, मुझे हुक्म दो, मैं अब भी काफिर की गर्दन उतार के रखता हूँ. काफर नाही मुकर्रब, छत्रपती. छत्रपती म्हण. आणि छत्रपती कधी मरत नसतो, तो अमर आहे, त्याला एक नाही